वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूर्वा पाटील आणि आज आहे माझा दुबईतला दुसरा दिवस आणि खूप मजा येते. काल मी दुबईची हाफ सिटी टूर केली, मरीना क्रूज केला, थोडी शॉपिंग केली, तुम्ही सगळं बघितलंच असेल. आणि आजच्याही ब्लॉगमध्ये आपण दुबई एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड विथ मी आणि माझ्या पूर्वा एक्सप्लोअर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ही जी शिप आहे ती ब्रिटनने किंगना गिफ्ट केलेली आहे. तर हे आहे दुबईचं आणखीन एक मिरॅक्युलस स्ट्रक्चर, दुबई फ्रेम. साधारण 150 मीटर उंचीला असणारी ही दुबई फ्रेम दुबई सिटीच्या पास्ट आणि प्रेझेंटला कनेक्ट करते. साधारण 15,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त गोल्ड कलर स्टेनलेस स्टीलचं या दुबई फ्रेमला कव्हरिंग आहे. फ्रेमची ही जी रिंग डिझाईन आपल्याला दिसते आहे ती एक्सपो 2020 दुबई लोगोकडून इन्स्पायर झालेली आहे. खरंच हा युनायटेड अरब एमिरेट्सचा एक लेटेस्ट कल्चरल लँडमार्क आहे. तर आता मी आले आहे दुबई फ्रेमच्या अगदी जवळ. खरंच लांबून ही फक्त फ्रेमच आहे असं वाटतंय, पण जवळ आल्यावर मला आता समजतंय की हा एरिया खूपच जास्त मोठा आहे. आणि हीच ती दुबई फ्रेमची एंट्री. इथलं लॉन सुद्धा खूप सुंदर आणि वेल मेंटेन्ड आहे. हे जे समोर आपल्याला दिसतंय ना, तशाच प्रकारची अख्खी फ्रेम गोल्ड प्लेटेड आहे. मात्र या फ्रेमचं जे मेन स्ट्रक्चर आहे ते स्टील, ॲल्युमिनियम, कॉन्क्रीट आणि ग्लास यांनी बनलेलं आहे. वी कॅन फील द अरेबियन म्युझिक. आणि हा फाउंटन शो कारंजे, वाव, खूप सुंदर दिसते. आत्ता आपण फ्रेमच्या आतमध्ये आलोय आणि हे आहे रिसेप्शन. शेख राशिद बिन सईद अल मक्तूम, फादर ऑफ दुबई. खरंच. तर आत्ता हा जो आपण बघत आहोत तो दुबईचा पास्ट आहे. कसे कसे लोकांची लाईफ पुढे पुढे बदलत गेली ते यातून दाखवलेलं आहे. ही ओल्ड दुबई आहे, म्हणजे जुन्या काळात दुबईचं दृश्य हे काही असं होतं असं त्यांनी दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आणि खूप सुंदर आहे. त्यानंतर थोडा नंतर कालावधी गेल्यावर हे मशीन आले. अशी घरं होती त्यावेळी, हे दाखवलं. इकडे दुबईचे मार्केट्स दाखवलेत. ही दुबईची त्या काळची दुकानात सगळी, हे सॅफ्रॉन हर्ब्स, सगळे मसाले, या सगळ्या गल्ल्या. तेव्हा कसं होतं हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तिकडे आपल्याला कांदे सुद्धा दिसतात, सगळे वेगवेगळे मसाले. आणि हे आपण ज्यापासून चटई बनवतो ते जे बनवण्याचं पद्धत आहे त्यापासून वेगळं वेगळं इकडे बनवलेलं दाखवलं आहे.
इथं बांधकामं सगळी कशी झाली दुबईतली तेही इथं त्यांनी दाखवलंय. इनॉग्रेशन ऑफ पोर्ट राशीद हे 1972 मध्ये झालेलं होतं. खरंच हे सगळं तिथं जाऊन बघतोय असं वाटायला लागलंय आता. दुबई एअरपोर्ट त्यावेळेचं. आता इथून पुढे आहे ती लिफ्ट. आता इकडून वर जाणार आहोत आम्ही 48व्या मजल्यावर आणि तिकडे जे आपल्याला फ्रेमचा वरचा भाग दिसत होता तिथे आम्ही आता चाललेलो आहोत. तर ही मी आली आहे आता लिफ्टमध्ये आणि लिफ्टमधून पाहताना सुद्धा इतकं छान वाटत होतं. आपल्याला हळूहळू जसं जसं वर जाऊ तसं मला दुबई वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसत चालली आहे. दुबईचं एक वेगळं रूप पाहत चालले आहे मी आणि खूप सुंदर वाटतं या लिफ्टमधून खाली दुबई बघताना. सो फायनली आता आपला मजला आलेला आहे. तर आता आपण लिफ्टमधून 48व्या मजल्यावर फायनली पोहोचलेलो आहोत. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ब्रिजच्या एका बाजूला दिसतो दुबईचा पास्ट आणि एका बाजूला दिसतो दुबईचा प्रेझेंट. आपण पाहूयात. तर पाहिलं तर हा आहे दुबईचा पास्ट. आणि ही जी आहे खाली ती काच आहे माझ्या पायात आणि त्यामुळे आपल्याला 48व्या मजल्यावरून सगळं ग्राउंड दिसतं. इकडून चालण्याचा अनुभव खरंच खूप वेगळा आहे. तर आता आपण बघितलं आहे दुबईचं पास्ट आणि दुबईचं प्रेझेंट आणि आपण आता बघायला चाललो आहोत दुबईचं फ्युचर. तर ही लिफ्ट आता आपल्याला घेऊन चालली आहे दुबईच्या फ्युचरकडे. तर आत्ता आपण लिफ्टमधून खाली येऊन पोचलो आहोत दुबईच्या फ्युचरमध्ये आणि हे फ्युचर म्हणजे एक प्रेडिक्शन आहे की 50 वर्षांनंतर दुबई कशी असणार आहे. खरंच यामधून मला खूप काही शिकायला मिळालं पण पूर्ण व्हिडिओ मी घेऊ शकले नाही. आणि बाहेर पडल्यावरती इकडे शॉपिंग सेक्शन सुद्धा आहे. इकडे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायला मिळू शकतात. आणि सुरुवातीला एंट्री करतानाच माझा आणि बाबांचा त्यांनी फोटो काढलेला तो त्यांनी डेव्हलप करून ठेवला होता. सो इतका फोटो आवडला की तो आम्ही घेतलेला आहे. ही फ्रेम अशीच पाहतच राहावी असं वाटते. खरंच इतकं आकर्षक हे दृश्य आहे. दुबईच्या फ्युचरमध्ये 50 वर्षानंतरची दुबई कशी असेल हे आम्ही पाहिलं. तिथलं आरोग्य सेवा कशी विकसित होणार आहे, किती डेव्हलपमेंट होणार आहे आणि शेवटी त्यांनी असं दाखवलं की मंगळावर जाणार आणि तिथंही डेव्हलपमेंट करणार आणि खरंच हे शक्य आहे असं मला वाटतंय कारण की दुबई करूच शकते. तर हे आहे मिरॅकल गार्डन आणि हे जगातलं सगळ्यात मोठं गार्डन आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं व्हर्टिकल गार्डन सुद्धा आहे. तर हेच आहे मिरॅकल गार्डन आणि याचं ओपनिंग झालं होतं 2013 मध्ये. वाव, एका वेगळ्याच जगात आल्यासारखं आपल्याला वाटतं. फुलांच्या जगात आलोय असं. आणि या गार्डनचा सीझन आहे ऑक्टोबर एंड पासून मेच्या सुरुवातीपर्यंत. तर ही जी फुलं आहेत ती 150 मिलियन फ्लावर्स आहेत पूर्ण गार्डनमध्ये आणि याचा पूर्ण एरिया 72,000 स्क्वेअर मीटर आहे आणि हे गार्डन खरंच खूप सुंदर आहे.
इथे समजतंय सगळ्यांना काय आहे ते, अलादीनच्या जादूचा दिवा आणि त्यातून आलेला जिन, आणि अलादीन मूवीमधला जो राजमहल होता तेच आहे हे. या गार्डनमध्ये बरेच वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत आणि त्यातले काही मी तुम्हाला दाखवेन, कारण सगळंच गार्डन मोबाईलमध्ये कवर करणं आणि सगळ्याचेच फोटोज काढणं, व्हिडिओ घेणं शक्य होणार नाही. इतकं मोठं हे गार्डन आहे आणि फोटोत बघण्यापेक्षा, व्हिडिओत बघण्यापेक्षा कधी तुम्ही जेव्हा समोर येऊन बघाल तेव्हा तो खूप एक वेगळाच अनुभव असेल प्रत्येकासाठीच. इकडेच मी टर्किश आईस्क्रीमसुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ट्राय केलं होतं आणि तो सुद्धा व्हिडिओ आहे, पण मी तो शॉर्टमध्ये अपलोड केला आहे आणि तो तुम्ही पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही देईन. नक्की तो शॉर्ट बघा, खूप एन्जॉय केलं मी. आणि हे जे समोर एमिरेट्सचं विमान दिसतंय ते आहे इथलं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड. हे जे विमान आहे ते सगळं फुलांनीच डेकोरेट केलेलं आपल्याला दिसतं. किती क्यूट हत्ती आहे. अजून खूप काही आहे इकडे, पण मी सगळंच काही शूट केलेलं नाही आहे. आणि आता हे झाल्यावरती आम्ही चालू आहे जेवायला दुबईमध्येच, पण आपल्या महाराष्ट्रीयन जेवणासाठी. आणि मी दाखवण्यास आता आम्ही कुठे चाललो आहे ते. तर मी आता आली आहे हॉटेल पेशवा या महाराष्ट्रीयन क्युझिनला आणि आपल्याला मेन्यूसुद्धा दिसतोय. अस्सल मराठमोळं जेवण आपण इथे आता ट्राय करणार आहोत. खरंच इकडे आल्यावर मला कोल्हापुरात असल्यासारखंच वाटतंय. मेन्यू बघितला तर फिश कोलीवाडा, चिकन होतं आणि हवं तेवढं खा, पोटभर खा, पण पाण्यात अन्न टाकू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हॉटेल पेशवा. मस्त मराठमोळं जेवण झालेलं आहे आमचं आणि आता मी जाणार, थोडी रेस्ट घेणार, शक्य झालं तरच शॉपिंग करणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा प्लॅन आहे बुर्ज खलिफाला जायचा ॲट द टॉप. हाच तो बुर्ज खलिफा, दुबईचा सगळ्यात मोठा अट्रॅक्शन. म्हणजे माहितीच आहे ना, दुबई म्हटलं की बुर्ज खलिफा. आणि आता आम्ही तिथेच चाललोय. दुबई मॉल. तर आता या मॉलमधूनच पुढे आपल्याला जायचं आहे बुर्ज खलिफाला. लेट्स कम विथ मी. हे आता आपण आलो आहोत दुबई मॉलमध्ये आणि इथे सगळे मोठे टॉप ब्रँड्स आपल्याला बघायला मिळतील आणि रोलेक्सपासूनच सुरुवात झाली आहे, तुम्ही बघूच शकताय. आणि हे आहे दुबई मॉलमधलं ॲक्वेरियम. आणि आता आपण आलो आहोत बुर्ज खलिफा इतक्या जवळून बघायला, कारण इथे समोर होतो फाउंटन शो. आणि आता ज्या मुख्य गोष्टीसाठी आपण इथे आलो आहोत ते ॲट द टॉप. आणि आता जसं दुबई फ्रेमच्या इथे आपला फोटो काढला होता तसाच इथे सुद्धा काढणार आहे. सो लेट्स गेट रेडी टू क्लिक अ पिक्चर.
फ्रॉम द अर्थ टू द स्काय, बुर्ज खलिफा. आणि हे जे लिहिलं आहे ना ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की एकदा वाचा. सो 4 जानेवारी 2010 बुर्ज खलिफाचं ऑफिशियल इनॉग्रेशन झालेलं होतं. आणि इकडून जाताना आपल्याला बुर्ज खलिफाची सगळी स्टोरी वाचायला मिळते. सो ती तुम्ही नक्की वाचत जा. आणि ही जगातली सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग आहे. आणि आता दुबई अजून एक करतीये, म्हणजे दुबई स्वतःच रेकॉर्ड्स बनवतो आणि स्वतःच ते मोडतं. खूप भारी आहे. इकडे खूप गर्दी असते, त्यामुळे ओळ लावून आपल्याला तिकीट्स दाखवायला लागतात. आणि आता खूप कमी वेळात चाललोय आपण. आणि हीच ती लिफ्ट. आणि या लिफ्टची खासियत म्हणजे 59 सेकंदांमध्ये ही लिफ्ट ॲट द टॉप पोचते. 59 सेकंड्स. आणि हे इथे जे आहेत ते मजले दाखवलेत, म्हणजे किती फास्ट लिफ्ट खाली येते ते आपल्याला इकडून दिसेल. तर आता हे लिफ्ट 124th फ्लोअरला. आणि आता लिफ्ट खाली खाली येत आहे. आपल्याला किती मीटर उंचीवरून किती खाली येते तेही दिसतंय, किती मजले खाली येते तेही दिसतंय, आणि किती सेकंड्समध्ये येणार आहे तेही इकडे दिसत आहे. सो आता आपण आलो आहोत बुर्ज खलिफाच्या लिफ्टमध्ये. आणि इकडून आपण चालू आहोत 124व्या मजल्यावरती. आणि फायनली आपण 124व्या मजल्यावर पोहोचलेलो आहोत. आणि अशी दिसते दुबई. अँड वी आर ॲट द टॉप. खरंच एवढं भारी दिसतंय ना, रात्री तरी लाईट्समध्ये वेगळंच दृश्य आहे. हे आता आपण चाललो आहोत 125व्या मजल्यावरती. तर इकडून जायला आपल्याला स्टेप्स आहेत. दोन्ही फ्लोअरच्या व्ह्यूमध्ये इतका काही फारसा फरक नाही आहे, पण एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून प्रत्येकाने तिथं जा. तर अशा पद्धतीनं आपलं बुर्ज खलिफाची टूर मस्त कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपला हा दुबईतला दुसरा दिवस संपत आलेला आहे. डिनर झाला की उद्याचा ब्लॉग. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे. आणि इथून पुढचे माझे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बाय बाय, स्टे ट्यून्ड.